जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आणि आमचा हळदी कुंकूसुद्धा आहे आणि अजून एक सेलिब्रेशन आहे, ते म्हणजे ज्ञानासावीचं बोरनाण करणार आहोत. तर असं म्हणतात 5 वर्षापर्यंत करतात. सो लास्ट इयर केलं, यावेळेस बघूया कसे अजून त्या रिॲक्ट करतात वेगवेगळं. तर चला मग, खूप गडबड असणार आहे संध्याकाळी. आता मस्त मी माझी सगळी कामं करून आलो तरी पण यांनी काहीच नव्हतं केलं. 1 वाजायला आले. मंदिर सजवून झालेलं आहे आमचा, कारण नंतर मग काही करता येणार नाही. आतमध्ये खूपच गडबड झाली. थोडंफार भाजी हार भाज्या. आई बाबा सकाळीच मार्केटला गेले, तर त्यांनी भाजी वगैरे सगळं काही आणलं. इथे आमचं अजून हे ऑर्गनाईज झालेलं नाही आहे सध्या सगळं पूजेचं सामान. बिकॉज काय 2 टोटल हे आहेत, तर सगळ्या गोष्टीची गडबड आहे, पूजेची सुद्धा आणि दुसरं म्हणजे हळदी कुंकवाची पण. तर मग अजून ऑर्गनाईज केलेलं नाही आहे, सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. थोडं आता थोडंफार वेळात चालू करू आम्ही ऑर्गनाईज करायला. आणि तिथे चेतनाच अनहेल्दी किचनची काय तयारी. भूक लागली, जेवायला वाढ. सो सकाळची कामं आवरली सगळी आणि ऑफिसची वगैरे पण कामं आवरली आणि माझ्याकडे पाण्याचं हे दिलेलं आणि बाकीच्या पण गोष्टी आता डिक्की भरली आहे पूर्ण, त्या सगळ्या घेतल्यात आणि घरी जातोय. घरी काय तयारी चालू आहे आता काय नाही ते बघायला लागेल, कारण की मी सकाळीच लवकर आलेलो आहे आणि पटपट सगळं आवरून परत घरी चाललोय, कारण की संध्याकाळपर्यंत कामं नाही ठेवायचे, दुपारीच सगळी कामं आवरायची आहेत, कारण की संध्याकाळी आहे पूजा आणि हळदी कुंकू दोन्ही पण आहेत. सो तेवढ्यापर्यंत कामं नाही ठेवायचे, सगळं आवरून मोकळं करायचं. सगळ्यात मेन गोष्ट आता मला घालायचं आहे एक कुर्ता. तो कुर्ताच नाही घेतलाय मी अजूनपर्यंत आणि तो कुर्ताच नाही घेतला अजूनपर्यंत. आहेत माझ्याकडे खूप सारे कुर्ते, पण आता मी किती दिवस कुर्ताच नाही घेतला, मग म्हटलं नवीन घेऊया. चलो फ्लेक्सी बघूया आता काय मिळतं चांगलं छान. अक्का राहू दे ना एक फोटो तुझा. सत्यनारायणचं मंदिर सुद्धा आणलेलं आहे आणि त्याला आता थोडंसं डेकोरेशन करायचं छान. मंदिराचं डेकोरेशन केलंय फाल्गुनीने सकाळी आणि पप्पा आणि आई बसणार आहेत पूजेला, त्यामुळे रडू नको बाळा. नाटक इथे चालू झाली. जेवण बनवायला ॲज युजल आम्ही कॅटरर्स नाही बोलवत, ते आमच्या मावशी आहेत खूप वर्षापासून. सो आम्ही त्यांनाच बोलवतो. ज्ञानासावीचं पण काही फंक्शन होतं त्याच्या आधीपासून आम्ही त्यांना बोलवतोय का, तर जेवण बनवायला त्यांच्या हाताची टेस्ट आणि खूप छान आहे. या सगळ्या खुर्च्या सगळ्या एक काढून पुसा चालू सगळी आणि ते आता जेवण बनवायला सुरुवात करणार. हे सगळं सामान घेऊन आले, टेबल खुर्ची वगैरे. 2 माणसं दिलीत तुम्हाला कांदे कापायला. कांदे कापणार आहे का नानू? हे नानू, कांदे पाहिजेत का? काय कापणार आहे? कांदे कापणार आहे? मावशीचं जेवण म्हणजे बाबा आम्हाला हॉटेलपेक्षा भारी आहे. सो तुम्हाला पण जर तुमच्या कार्यक्रमाला काय जेवण बनवायचं असेल तर मावशींचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली टाकून ठेवतो, चालेल ना? हां ओके. सगळं जेवणापासून तर पूर्ण कटिंग बिटिंग पासून सगळे त्यांच्याकडे सगळी माणसं आहेत. काय झालं?
आणि इथे डेकोरेशन चालू झालेलं आहे. ॲक्च्युली तिथं सोफा चांगला वाटतो आई, माहिती आहे का? नाही नाही, सोफा तिथंच पाहिजे जास्त. ऑलमोस्ट आता इथे सगळं आमचं रेडी झालेलं आहे. आणि इथे बघा, हे यांची वेगळी तयारी चालू आहे. बाजूला इथे यांची वेगळी तयारी चालू आहे. काय जागा नाही, याला लाव ना. नाही, याच्या खाली नाही आला पाहिजे. कशाला मग वर लाव. अरे उठा, याच्या उठला पहिले, याच्या पहिले. काय करता ग, रांगोळी काढता का दोघी पण? अरे सांग ना, अभि ने ना रे अभि. या पोरींना सांभाळ, बाकी काही नको करू, ते बघ. काय तुम्ही रांगोळी काढता का नॅना? पप्पा घेतलेली बा आतोडी आता. दे तिला दे. झालं या. नानू नानू, ए बाबू इकडे बघ, काय करते तू? रांगोळी काढते? हा, रांगोळी काढते का? झालं ना. इथे रांगोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. ही आर्टिफिशियल रांगोळी आहेत या सगळ्या, कारण की एवढी लोक येणार आहेत तर आर्टिफिशियल रांगोळीच इथे आम्हाला परवडेल. आणि नेहमीप्रमाणे ताई आलेल्या आहेत यांचा मेकअप आणि हेअरस्टाईल करण्यासाठी. ओके. आणि इथे आमचं अजून काय कशात काय नाही वाटतं, घासाघासी चालू आहे. मग उद्याच्या ब्लॉगमध्ये हळदी कुंकू तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळ्यांना, आणि बोरनान बघायला मिळणार आहे. पूजेचा आजच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये हळदी कुंकू आणि बोरनान. हळदी कुंकूला वेगळं काहीतरी आम्ही करायचं असं ठरवलेलं, पण काय पूजा आली आणि ते सगळं एका ह्याच्यातच आलं. राईट राईट मॅडम मॅडम. आणि छान असं डेकोरेशन झालं आणि पाणी थोडीशी रांगोळी पण ते काढते. फॅन बंद कर गं दीपा. असं खूप कमी वेळा होता असं की ज्ञाना माझ्याकडे झोपते, कारण की दुपारी मी घरी नसतो आणि रात्री माझ्याकडे झोपायचा विषयच येत नाही, फाल्गुनीकडेच झोपते. सो मी आवर्जून आता तिला घेतली. दीपा झोपवत होती पण मी घेतली आणि तिला झोपवली. आईचं आता इकडे मेकओव्हर चालू झालेलं आहे आणि गुरुजी पण आलेले आहेत. नमस्कार. हा, नवीन तयार केलं वाटतं, काय म्हणता? अशी तयारी पाहिजे बघा. इथे पूजेला आता सगळं स्टार्ट करत आहेत आणि आमच्या गुरुजींनी त्यांच्या मुलाला पण रेडी केलं आहे. पप्पांना वाटलं गुरुजींचंच लग्न नाही झालं. हां, ते मुलगा एवढा मोठा आहे की त्यांनी सगळं इथे तयारी केली सगळी. झाला आता, झाला तयार झाला तो आता. हां, पूर्ण. हां, नाही गुरुजी अजून यंगच आहेत तसे. ताटात ठेवा. कृष्णाला कपडे लागतील का? नाही नाही नाही. नाही. पार्किंग क्लिअर केलेली आहे आणि पुढच्या टेबल आता लावायला सुरुवात करायची. पण त्याआधी एक छोटंसं अपडेट घेऊया आपण जेवणाचं. जेवण कुठपर्यंत आलं आहे. वास तर छान येतो आतापर्यंत. ही भाजी बनवली आहे. ह्याच्यात काय? हा, कशी मारली कोथिंबीर. काय आहे ह्याच्यात? काय ह्याच्यात? मावशीच्या हाताला टेस्टच वेगळी आहे.
बस. सो हा अपडेट आहे जेवणाचा. आता पापड, लोणचं, भजी आणि जिलेबी या सगळ्या गोष्टी थोड्या वेळात रेडी होतील. अजून पूजा चालू नाही झाली आहे. पूजा एकदा चालू झाली की मग त्या गोष्टी तुम्हाला बघायला पण चालू झालेली आहे. हात जोडायची, गणपतीची, आपल्या कुलदेवतेची, आई वडिलांची, सत्यनारायणाची प्रार्थना करायची, देवाचं मनामध्ये स्मरण करायचं. कवी लोक लंबोदर विकड विघ्नाधिपादुमरगे दुरादे शुभाले दुर्जाननाद्वादशीतानि नामानि यत्पदशयाद्भि विद्यारभ्य विवाहे च प्रवेशे कदा संग्रामे संगडे च वेदस्नादे शुक्लामरधरन्देव शिवजोनन्दे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नमस्ते मंगलम ईशावृते मंगले तनवर्हि तदेव लग्नं धनन्ददेव तारा बलचन्द्र बलन्ददेव विद्या बलन्ददेव मी सांगतो ते म्हणायचं मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त फळ प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर नित्यार्थ आणि इथे ऑलमोस्ट पूजा झालेली आहे चालू. आणि थोड्या वेळात सत्यनारायणाची पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला मी लुक दाखवेल की मंदिराचं हे कसं केलेलं आहे डेकोरेशन. आणि आमच्या छोट्या गुरुजींनी पूजा केलेली आहे आज. ओम बुधाय नमः, ओम बृहस्पतये नमः, ओम शुक्राय नमः, ओम शनैश्चराय नमः, ओम राहवे नमः, ओम केतवे नमः, गणपतये नमः, दुर्गाय नमः, चंद्रमालाय नमः, सुष्मतये नमः, इंद्राय नमः, अग्नये नमः, निरुते नमः, ओम वरुणाय नमः, ओम सोमाय नमः. 5 वेळा सोडा, देवाला लावू नका. पाद्यम समर्पयामि, अर्घ्यम समर्पयामि, आचमनीयम समर्पयामि, स्नानयम समर्पयामि, स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानान्तरेण नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आता पंचामृत घ्या. 5 वेळा तसंच. आता पंचामृते सपयेष्ये ओम आप्याय स्वसमये दुदे विश्वतः सोमवृष्ण्यां आजिस संगते नदिक रावण कार संजिष्णोरश्वस्य वाजिनाः दुरभिनव मुखा. आणि इथे आमची दीपाबाई इथं काय बनवते. आणि आमचं ते चालू इथे प्रसादाची तयारी चालू केलेली आहे. जेवली का? मीडियम ठेव ना. कमीच आहे. पण रेडी झालेलं आहे फायनली आरतीसाठी. सगळे थांबलेले आहेत. आणि चला नैवेद्य पण तयार झालेला आहे. आणि लवकर आल्याबद्दल तुमचा आभारी आहे ना. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. ओ वाळू तुळजापूर गौरा जय देव गुरुगोरा भोळा नाही विशाळा. अनांगी पार्वती सुनांचा माळा. श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे भर महालगळा. स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू जय देव जय देव. सागर मंथन पण केले राम नारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय सुब्रह्मण्य स्वाहा. चलो 1 2 3 हा.
चुकली. घे. अरे बोल. मध्येच ठेवलं. इकडे माग हा इकडे निधी कुठे आहे? तिथे बसा प्रसाद द्यायला. सो अशा रीतीने आमच्या घरातली सत्यनारायणची पूजा संपन्न झाली आहे आणि खूप छान अशी पूजा झाली आहे. तुम्हाला ब्लॉग इकडेच मी एंड करतो कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हळदी कुंकू, बोरणान आणि खूप सारं काही. खाली जेवणाचं सेटअप छान असं केलेलं आहे आणि माझी लाडूबाई बघा कशी छान छान दिसते. तर माझी लाडूबाई आहे आणि जेवणाचं सेटअप पण छान केलेलं आहे खाली. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. भटजील ना. सो स्टे कनेक्टेड आणि असंच प्रेम करत राहा तुमच्या अभुनीवर आणि ज्ञानासावीवर. चला कनेक्ट राहा आणि उद्या बघायला विसरू नका कारण की हळदी कुंकूचा प्रोग्राम असणार आहे आणि ज्ञानासावीचं बोरणान असणार आहे. मागच्या वेळेस त्यांना काय कळत नव्हतं, बाजूला मी फोटो टाकला आहे. सो असं होतं मागच्या वेळेस आणि यावेळेस तर मोठ्या झाल्यात कळायला लागलं की काय काय आहे आणि खूप सारे चॉकलेट्स आणलेले आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत. सो मजा येणार आहे ह्या बोरणाला. चला.